नमस्कार मित्रांनो. तर 17 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की नयनतारा ऋषीची वाट बघत हॉलमध्येच थांबलेली असते. नयनताराचा चुकून डोळा लागतो आणि ती दचकून उठते. नयनतारा मोबाईल बघते तर बराच उशीर झालेला असतो. नयनतारा म्हणते, ऋषी अजून आला नाही आहे. आता काळजी वाटायला लागली. नयनताराला वाटतं की आपण स्वतः जावं आणि ऋषी कुठे आहे ते शोधून त्याला घरी घेऊन यावं. तर इथे कमळी खूप विचार करत असते. लायब्ररीमधून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करत असताना तिच्या हाताला हातोडा लागतो. कमळी म्हणते, बेस्ट आयडिया, आपण यांना खिडकी फोडून टाकू आणि इथून बाहेर पडू. ऋषी म्हणतो, कमळी अगं काय चाललंय तुझं? बाहेर जायचा नुसता विचार. अगं एकच विचार कसं काय तुझ्या मनात? तुला कळत नाही आहे का मी काय बोलतोय ते? कमळी म्हणते, मी अजून काय करायला हवंय? ऋषी म्हणतो, कमळी अगं मी मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की जरा माझ्यासोबत बस, माझ्यासोबत वेळ घालव, पण तू लांब लांब पळते माझ्यापासून. कमळी प्रेम करतेस ना माझ्यावर? आणि तुझ्या मनात अवघडलेपणा का आहे मग? तुला असं वागायचं ना, वाग. ठीक आहे, तुला खिडकी तोडायची ना, तोड. तू नको तोडू, मीच तोडतो. ऋषी रागाने हातोडा घेतो आणि खिडकी तोडायला जातो. कमळी त्याला थांबवते आणि आय लव्ह यू म्हणते. ऋषी तिच्याकडे बघत बसतो. तर इथे लायब्ररी बाहेर साहेबा आणि निंगी कमळी ऋषी यांना शोधत आलेले असतात. आता कमळी ऋषी हे दोघं तिथून कसे बाहेर पडतायत आणि अनिकाच्या प्लॅनचा कसा फ्लॉप पचका होतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की कमळी ऋषीचा मोबाईल घेते. ऋषीच्या मोबाईलला रेंज आलेली असते, पण मोबाईलमधली बॅटरी जाते, त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ होतो. कमळीची चिडचिड व्हायला लागते. ऋषी म्हणतो, कमळी अगं इथून आपण बाहेर नाही पडलो तर जग काही थांबणार नाही ना. आणि हे बघ, इथून बाहेर पडण्याच्या नादामध्ये तू चिडचिड करतेस, त्याऐवजी बाहेरचं दृश्य बघ ना. अगं किती चांगलं आहे, इथे कोणीच नाही आहे. ही मुमेंट मिस करू नको कमळी. आणि बाहेर पडायचंच झालं तर क्लिनिंग स्टाफ उद्या सकाळी येईल तेव्हा आपण बाहेर पडू. आत्ता एकमेकांसोबत वेळ घालवू. कमळी फक्त ऋषीकडे बघत राहते. तर इथे साहेबाला निंगीचा फोन येतो आणि निंगी साहेबाला सांगते की कमळी अजून घरी आली नाही आहे, तिला शोधून काढा. साहेबाला वाटतं की कमळी ऋषीसोबत असेल. साहेबा ऋषीला फोन लावतो, पण तो फोन स्विच ऑफ लागतो. साहेबा राधिकाला फोन लावतो. राधिका साहेबाला सांगते की ऋषी अजून घरी आला नाही आहे आणि नयनताराला सांगितले की ऋषी तुझ्यासोबत आहे, आता काहीतरी कर, ऋषीला शोध. राधिका साहेबासोबत बोलत असते आणि तेवढ्यात तिथे नयनतारा येते. नयनतारा तो फोन घेते आणि साहेबाला विचारते की ऋषी कुठे? साहेबा म्हणतो, ऋषी ना, ऋषी आणि मी पनवेलला आलो आहे साईट व्हिजिट करायला. आता साईट व्हिजिट झाली आहे, आता जेवतो आणि मग निघतो, यायला जरा उशीर होईल, तुम्ही झोपा. नयनताराला ऋषीशी बोलायचं असतं. साहेबा थाप मारतो, ऋषी वॉशरूमला गेलाय, मी थोड्या वेळाने फोन लावतो असं म्हणतो. नयनतारा फोन ठेवते आणि ऋषी येण्याची पुन्हा वाट बघते. तर इथे साहेबा ऋषी कमळी यांना शोधायला निघतो. तर इथे ऋषी कमळीला म्हणतो, कमळी अगं बघ ना, मूनलाईट किती छान आतमध्ये येते, शांतता आहे इथे, खिडकीतून गार वारे येते आणि इथे फक्त पुस्तकांचा वास आहे. हे सगळं कोणासाठी? आपल्यासाठी. आणि तू प्रॉब्लेम बघत बसलीस, इथून बाहेर पडायचं म्हणतेस. अगं प्रॉब्लेमपेक्षा संधी बघ. एकांत मिळालाय ना, आपण हा मुमेंट एन्जॉय करू, जगून घेऊ. कमळीला काही हे पटत नसतं. तिला निंगी आणि आपल्या आईची काळजी वाटत असते. तर इथे अन्नपूर्णा राजन आपले काम करत असतात आणि रागिनी कामिनी तिथे येतात. रागिनी म्हणते, आई अहो 2 दिवसांनी मैत्रिणीच्या इथे किटी पार्टी आहे आणि मला जायचं आहे तिथे. अन्नपूर्णा म्हणते, वा, आज पहिल्यांदा परवानगी मागतेस तू? रागिनी म्हणते, नाही हो आई, अहो मला तिथे जायचं आहे ना, मला तिकडे जायसाठी दागिने हवेत, माझ्याकडे दागिनेच नाही आहे. राजन म्हणतो, अगं दागिने नाही, तुझ्याकडे भरपूर दागिने आहेत. रागिनी म्हणते, ते सगळे जुने आहेत आणि सगळ्यांनी पाहिलेले आहेत. आता कसं मला वेगळे दागिने हवेत. आणि कसं आहे ना, आपल्या स्टेटसला शोभेल असे दागिने घालायला हवेत ना. शेवटी महाजनांचा प्रश्न आहे, महाजनांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. कामिनी म्हणते, वहिनी अगं ह्या किट्या पार्ट्या असतात ना, त्याच्यामध्ये कसं असतं ना,
सणवार असल्यावर आपण कसं थोडंसं सजतो, तसं तिथं बायका सजून येतात आणि म्हणून हिला दागिने हवेत. अन्नपूर्णा म्हणते, एवढंच ना, माझे दागिने घे, घाल आणि परत आणून दे. रागिनी म्हणते, नाही, मला ते दागिने नकोय. मला आपले खानदानी पारंपरिक दागिने हवे. शेवटी ते दागिने माझेच आहेत ना, मी सून आहे या घराची. अन्नपूर्णा भडकते. अन्नपूर्णा म्हणते, रागिनी, ते पारंपरिक दागिने मागून मिळत नसतात. ते सासू स्वतःच्या इच्छेने सुनेला देते, जसे मला मिळाले ते दागिने. आणि तुला दागिने आहेत ना, माझे खानदानी दागिने मी माझ्या घरच्या सुनेला देईन, तुला नाही. रागिनी कामिनीकडे बघत राहते. कामिनी पुढे काय करायचं हे इशाऱ्याने सांगायला लागते. तर इथे निंगी सरू झोपल्यावर घराबाहेर येते. ती साहेबाला भेटते आणि साहेबा, निंगी, कमळी, ऋषी कुठे असतील याचा विचार करतात. निंगी म्हणते, मगाशी कमळी कॉलेजमध्ये आली होती, त्यामुळे ती कॉलेजमध्ये असेल. साहेबा म्हणतो, हो, ऋषीसुद्धा कमळीला घ्यायला कॉलेजमध्ये गेला होता, म्हणजे त्या दोघांना कॉलेजमध्ये शोधायला हवं. साहेबा, निंगी कॉलेजकडे जातात. तर इथे अन्नपूर्णा रागिनीला म्हणते, रागिनी, बास हा, तू अति करतेस आणि सुनेचा मान हा तुला दिलेला आहे दरवेळेस. खानदानी पारंपरिक दागिने तुला मिळणार नाही. रागिनी म्हणते, पण का नाही देणार? मी या घरची एकुलती एक सून आहे, मला ते दागिने मिळायलाच हवे. अन्नपूर्णा म्हणते, हे बघ, ते दागिने माझ्या सुनेसाठी आहेत, माझ्या गौरीसाठी आहेत. तुला तुझे दागिने दिलेले आहेत आणि मानपानसुद्धा दिलेलं आहे. तू राजांची दुसरी बायको आहे म्हणून कधीही भेदभाव केलेला नाही आहे, त्यामुळे आता यावर काहीही बोलायचं नाही आहे. रागिनी आरडाओरडा करते आणि वाद घालायला लागते. रागिनी म्हणते, आई, तुम्ही कायम दुजाभाव करत आलाय. मी दुसरी बायको आहे ना, म्हणून नेहमी मला डावलत आलाय. मला माझा हक्क मिळायलाच हवा. माझा हक्क तुम्ही त्या गौरीला देताय, मी देऊ देणार नाही. अन्नपूर्णा म्हणते, मला काय करायचं काय नाही हे तुझ्याकडून शिकायचं नाही आहे. आता बस, या विषयावर बोलायचं नाही. मला ते दागिने तुला द्यायचेच नाही आहे आणि हा ठाम निर्णय आहे. रागिनी, कामिनी तिथून निघून जातात. अन्नपूर्णाला रागिनीचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं. तर इथे नयनतारा हॉलमध्येच ऋषीची वाट बघत बसलेली असते. राधिका तिथे येते आणि नयनताराला म्हणते, आई, मी जागे, तुम्ही झोपा. नयनतारा म्हणते, नाही, जोपर्यंत ऋषी येणार नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहणार. नयनतारा ऋषीची वाट बघत इथेच बसून राहते. तर इथे साहेबा, निंगी, ऋषी, कमळी यांना शोधायला कॉलेजमध्ये आलेले असतात. ते कॉलेजमध्ये सगळीकडे त्या दोघांना शोधतात. तर इथे कमळी उदास बसलेली असते. इथून बाहेर कसं पडता येईल याचा ती विचार करत असते. ऋषी तिच्याकडे रिकामी बाटली घेऊन येतो आणि तिला म्हणतो, आपण ट्रूथ आणि डेअर खेळू, त्याच्याने वेळ पण चांगला जाईल. कमळी त्याच्यासोबत खेळते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.